पायांच्या तळव्यांना जर आपण कांसाच्या वाटीने रगडून मालिश घेतली की शरीराचं वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष बॅलन्स होतात आणि जवळपास 140 प्रकारच्या आजारांमध्ये फायदा होतो. आपल्या पुरातन काळामध्ये यामुळेच तर कांस्य धातूला आयुर्वेदिक धातू म्हणून मान्य केलेलं आहे. एक देवाच्या समान त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे देवासमोरील मूर्ती, मंदिराची घंटा ही सर्व काही कांस्य धातूनेच बनवली जाते. तर ही आहे आपली कांस्य थाळी मशीन. जर कांस्य वाटीने म्हणजे आपली ही जी कांस्य थाळी मशीन आहे याने जर आपण रेग्युलर आठवडाभर जरी थेरपी घेतली तर चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत हे खाली बसतील आणि खूप चेहरा ग्लो करेल. मला ते केल्यानंतर खूप रिलॅक्स फील झालं आणि तुम्ही म्हटलं की खरंच झोप पण शांत लागली. म्हणजे त्याच्यामागे एवढं सगळं आहे हे मला खरंच माहीत नव्हतं, पण मला सुद्धा पर्सनली खूप रिलॅक्स फील वाटलं ते केल्यानंतर. याचा आपण खरंच व्यवसायाच्या दृष्टीने काही विचार करू शकतो. व्यवसाय ऑलरेडी बरेच जण करत पण आहेत. 2000 म्हणजे आता असं मी म्हणू शकत नाही की हा नवीन व्यवसाय आलेला आहे, सुरुवात करा. 2017-18 पासून खूप सारे थेरपी सेंटर चालू झालेले आहेत. प्रेग्नंट वुमनसाठी पण हे फायदेशीर ठरू शकतं का? गुडघे वगैरे दुखतात प्रेग्नन्सीमध्ये वगैरे, तर त्याच्यामध्ये खूप चांगली त्यांना फायदा होऊ शकतो. रात्री चांगली शांत झोप येऊ शकते आणि खरोखर त्यांच्यासाठी ही थेरपी खूपच चांगली आहे. नमस्कार, मी हर्षाली. लोकमत सखीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्ट्रेस, पित्ताचा त्रास, वात, कफ यांसारखे त्रास होत असतात आणि त्यावर मग सतत चिडचिड होते. यावर कांस्य थाळी थेरपी हा जो प्रकार आहे तो कसा उपयुक्त आहे त्याच विषयावर आजच्या या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. मंडळी, तुम्हाला ठिकठिकाणी कांस्य थाळी थेरपीचे सेंटर्स दिसत असतील ज्यामध्ये मशीन्सद्वारे ही थेरपी दिली जाते. पण ही थेरपी नक्की काय आहे, याच्यामुळे काय फायदे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा व्यवसायाच्या दृष्टीने आपण विचार करू शकतो का, या सर्व विषयावर आजच्या कार्यक्रमात तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम नक्की शेवटपर्यंत पहा. आणि यासाठीच यावर मार्गदर्शन करण्यासाठी युअर मॉल या ISO सर्टिफाईड आणि लोकप्रिय कंपनीचे व्यवस्थापक सुरेश वाघमारे सर आपल्यासोबत आहेत, ज्यांनी ॲक्युप्रेशरमध्ये MD केलेली आहे. तर आपण त्यांच्याकडून याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून घेऊयात. असं खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. नमस्कार सर. एकंदरीतच ग्राहकांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेता तुम्ही अनेक ठिकाणी ही कांस्य थाळी थेरपीचे सेंटर्स उभे केलेले आहेत आणि त्याचा खरंच खूप फायदा तर आहे, पण आपल्या प्रेक्षकांमध्ये खूप कमी जणांना याचं महत्त्व माहिती आहे. तर सुरुवातीला आपण याच विषयी बोलूया की कांस्य थाळी थेरपी हे जे मशीन आहे हे नेमकं काय आहे आणि याचे काय फायदे आहेत. कांस्य मशीन हे समजण्याच्या अगोदर थोडी थेरपी काय हे आपण समजून घेऊया. पादाभ्यंग म्हणजे पूर्वीच्या वेळी आपले आजी आजोबा जे होते पायांच्या तळव्यांना कांसाच्या वाटीने अगदी रगडून मसाज घ्यायचे. जेव्हा त्यांचे गुडघे दुखत असतील, पायांच्या पोटऱ्या दुखायच्या, सूज येत होती, रात्री चांगली शांत झोप येण्यासाठी, अशा सर्व आजारांमध्ये ते लगेच डॉक्टरांकडे जात होते, महागडे पेन किलर्स घेत होते, काही नाही. पायांच्या तळव्यांना कांसाच्या वाटीने मालिश घ्यायचे आणि त्यांना खरोखर फायदा होत होता. ही अंधश्रद्धा नाही आहे. याचा आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे. महर्षी चरक ऋषींनी चरक वेदामध्ये याचा उल्लेख केला आहे की पायांच्या तळव्यांना जर आपण कांसाच्या वाटीने रगडून मालिश घेतली की शरीराचं वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष बॅलन्स होतात आणि जवळपास 140 प्रकारच्या आजारांमध्ये फायदा होतो. बरं, मग ही पूर्वीपासून जी आलेली आपली ही उपचार पद्धती आहे का मागे पडली बरं? पूर्वी काय होतं, जेव्हा एखादे सिनियर सिटीजन जे होते हे स्वतः करून नव्हते घेत. ते काय करायचे, रिलॅक्स बेडवरती झोपायचे आणि घरातल्या सूनबाई, लहान मुले हे मालिश करून देत होते. आता वेळ आहे कोणाला इतका? नाही. तर त्यामुळे ही जरा परंपरा मागे पडत गेलेली आहे. आणि त्यासाठी या गोष्टींचा विचार करून आम्ही घेऊन आलेलो आहोत कांस्य थेरपी मशीन. आता कांस्य थाळी मशीन जो तुमचा प्रश्न आहे याचं उत्तर जर सांगायचं म्हटलं तर आपली पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धती याला आधुनिक विज्ञानाची जोड म्हणजे काय, फक्त मोटर जोडलेली आहे, म्हणजे आपली कांस्य थाळी मसाज मशीन. आणि याच्यावरती आता काही आपल्याला करायचं नाही. मस्तपैकी चेअरवरती बसायचं, पाय ठेवायचे, पायांचे तळवे ठेवायचे आणि छानपैकी मसाज घ्यायचा आहे. इतकं हे सोपं झालेलं आहे कांस्य थाळी मसाज मशीनमुळे. ही थेरपी इतकी इफेक्टिव्ह आहे. आपल्या पुरातन काळामध्ये यामुळेच तर कांस्य धातूला आयुर्वेदिक धातू म्हणून मान्य केलेलं आहे. एक देवाच्या समान त्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे देवासमोरील मूर्ती, मंदिराची घंटा ही सर्व काही कांस्य धातूनेच बनवली जाते. तर ही आहे आपली कांस्य थाळी मशीन.
ओके, म्हणजे एकंदरीत आता कळालं, आपल्या प्रेक्षकांना पण कळालं असेल याचं आयुर्वेदात तर खरंच खूप महत्त्व आहे. पण आता विज्ञानाची जोड त्याला दिल्यामुळे याचे फायदे अजून दुगणित झालेले आहेत. तर आता याला काही वयोगट आहे का? म्हणजे या स्पेसिफिक या वयातल्या लोकांनीच याचा त्यांना जास्त फायदा होईल, जसं की 18 नंतरच असेल किंवा 20 नंतरच असेल, असं काही वयोमर्यादा आहे का? हा एक गैरसमज होता की सीनियर सिटीजनसाठी जास्त उपयुक्त आहे. पण खरं सांगायचं म्हटलं ना, सर्वांसाठी, फॅमिलीतल्या सर्वांसाठी थेरपी खूपच उपयुक्त आहे. थोडं सविस्तर सांगतो. लहान मुलांसाठी, किशोरवयीनसाठी आणि सीनियर सिटीजनसाठी. लहान मुलांसाठी कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? काय प्रॉब्लेम आहेत लहान मुलांचे? लहान म्हणजे केवढे? अगदी आपण असं म्हणूया एक 4-5 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत. ओके. नक्की यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत? स्क्रीन टायमिंग वाढलेला आहे. मोबाईल सतत पाहत असतात. चिडचिडेपणा, अभ्यासावरती लक्ष केंद्रित करू शकत नाही, मानसिक ताण, संसर्गजन्य आजार तर असे लगेच होत असतात. रोगप्रतिकारक शक्ती त्यांची खूप कमी झालेली आहे. कॅन्सर थेरपी जर घेतली ना 1 महिना, तर त्यांचा अभ्यासावरती लक्ष केंद्रित करू शकतात. रात्री चांगली शांत त्यांना झोप येऊ शकते आणि खूप चांगले फायदे त्यांना पाहायला मिळतील. गुजरातमध्ये तर कॅन्सर थेरपी म्हणजे बऱ्याच लोकांना असं म्हणणं आहे, जर कांसाच्या वाटीने जर पायांच्या तळव्यांना मालिश घेतली तर तापसुद्धा कमी होण्यासाठी फायदा होतो. आता किशोरवयीन जी मुलं, तरुण मुलं मुली आहेत, यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत. त्यांना प्रेझेंटेबल दिसणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि काय होतं, एका सर्टन एजमध्ये हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येणे वगैरे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होत असतात. जर कांस्य वाटीने म्हणजे आपली ही जी कांस्य थाळी मशीन आहे, याने जर आपण रेग्युलर आठवडाभर जरी थेरपी घेतली तर चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत हे खाली बसतील आणि खूप चेहरा ग्लो करेन. म्हणजे आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे की जे आपलं बाह्य सौंदर्य आहे हे अंतर्गत संतुलनावरती अवलंबून आहे. आणि जसं मी अगोदरपासूनच म्हणतोय की कांस्य थेरपीमुळे शरीराचे वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष बॅलन्स होतात आणि त्याचे चांगले रिझल्ट्स हे आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतील. म्हणजे चेहरा आठवडाभरामध्येच ग्लो करायला लागतो. आणि शेवटी आपले सीनियर सिटीजन जे आपण अगोदरच बोललो, यांचे तर खूपच प्रॉब्लेम्स आहेत. डायबिटीज, ब्लड प्रेशर, इन्सोमिनिया, कॉन्स्टिपेशन, आर्थरायटिस, जॉईंट पेन असे वाताच्या रिलेटेड खूप जास्त त्यांना आजार असतात. आणि त्यांनी जर कांसाच्या थाळीने, आपली कांस्य वाटी मसाजने रेग्युलर जर मसाज घेतला, अगदी सतत करत गेले, तर त्यांचे हे जे आजार आहेत यामध्ये त्यांना खूप चांगला फायदा होईल. रात्री चांगली शांत झोप येईल आणि खूप चांगले रिझल्ट्स त्यांना अगदी महिनाभरामध्ये पाहायला मिळतील. म्हणजे थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं असं उत्तर झालं, पूर्ण फॅमिलीसाठी उपयुक्त अशी ही थेरपी आहे. आता तुम्ही याचे एवढे फायदे सांगितले, मला तर एवढे माहीत पण नव्हते. मी बरेच वेळा हे केलेलं आहे आणि मला ते केल्यानंतर खूप रिलॅक्स फील झालं. हो. आणि तुम्ही म्हटलं की खरंच झोप पण शांत लागली. म्हणजे त्याच्यामागे एवढं सगळं आहे हे मला खरंच माहीत नव्हतं. पण मला सुद्धा पर्सनली खूप रिलॅक्स फील वाटलं ते केल्यानंतर. तर आता आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला विचारायचं आहे की याचा आपण खरंच व्यवसायाच्या दृष्टीने काही विचार करू शकतो का? व्यवसाय ऑलरेडी बरेच जण करत पण आहेत. ओ. 2000 म्हणजे आता असं मी म्हणू शकत नाही की हा नवीन व्यवसाय आलेला आहे, सुरुवात करा. 2017-18 पासून खूप सारे थेरपी सेंटर चालू झालेले आहेत. खूप सोपं आहे हा व्यवसाय करणं. म्हणजे अगदी चांगल्या ठिकाणी एक शॉप घ्या, 2 ते 3 मशीन्स ठेवायचे आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून ग्राहक आपल्याकडे यायला लागतात. याच्या मागचं कारण काय आहे? की ती कांसाची वाटी जी असते ना, थाळी, ही सोन्यासारखी चमकत असते. आणि ते कुतूहल असतं की अरे पाय ठेवले की काय काळं काळं काय निघत आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये ती क्युरियोसिटी असते की मला एकदा तरी ट्राय करायचं आहे. जेव्हा तो करतो त्यानंतर त्याला आपण व्यवस्थित एक्सप्लेन करतो की याच्यापासून नेमके काय बेनिफिट्स होत आहेत. आणि एकदा ते लोकांना पटलं की मग ते रेग्युलर यायला लागतात. थोडासा खर्च बघूया आपण किती होतो यामध्ये. दिवसभर मशीन चालली म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण हे मशीन वापरतो तर फक्त 1 युनिट खर्च आहे. 1 युनिट म्हणजे 8 ते 10 रुपये हा लाईट बिल झाला. ऑइल किती यूज होणार आहे थेरपीसाठी? 1 चमचा. जास्त ऑइल टाकलं खरोखर काही फायदा होणार नाही आहे. जसं तुम्ही थेरपी घेतलेली आहे ती वेस्ट होतं. म्हणजे आपल्याला समजा आपण एक रफ कॅल्क्युलेशन करूया की आपलं एखादं थेरपी सेंटर आहे, दिवसभरामध्ये तसे 300-350 लोक येऊ शकतात. पण आपण 100 लोकांचं कॅल्क्युलेशन करूया. आणि चार्जेस तर तसे तर 150-200 रुपयेसुद्धा काही थेरपी सेंटरमध्ये चार्ज केले जातात. पण आपण खूप कमी पकडूया, 50 रुपये. तर 100 लोकांमागे मल्टिप्लाय 50 म्हणजे हे 5,000 रुपये आपलं हे कलेक्शन झालं दिवसाचं. यामागे खर्च किती आहे? लाईट बिल जास्तीत जास्त 10 ते 20 रुपये, 150-200 रुपयाचं तेल, म्हणजे पूर्ण खर्च जो आहे 300 रुपये झाला. 4,700 रुपये हे नेट प्रॉफिट आहे यामध्ये.
हेच तर कारण आहे की खूप सारे थेरपी सेंटर्स वाढलेले आहेत. तुम्ही जर महाराष्ट्रभर पाहाल, पूर्ण भारतभर याचे थेरपी सेंटर्स आहेत आणि भारताच्या बाहेरसुद्धा अशा प्रकारचे थेरपी सेंटर्स आता सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. काही महिला यामध्ये खरोखर खूप आघाडीवरती आहेत. काही महिलांचे याच्यामध्ये 100पेक्षा जास्त थेरपी सेंटर झालेले आहेत. तर खरोखरच व्यवसायाच्या दृष्टीने पाहाल आणि खास करून महिलांसाठी हा एक खूप चांगला व्यवसायाचा पर्याय म्हणून आपण पाहू शकतो. ओके. मग आपल्या महिलांसाठी तुम्ही मला म्हणालात की काहीतरी तुम्ही एक योजना घेऊन येत आहे, त्याबद्दल सर प्लीज सांगा. खूप चांगली योजना आहे. कांस्य सखी उद्योजिका. अरे वा. हां, म्हणजे थोडक्यात आरोग्य सेवेतून आत्मनिर्भरतेकडे अशी योजना आहे. बऱ्याच वेळा काय होतं, जसं की आता मी तुम्हाला एक कांस्य थेरपीचा बिझनेस कसा केला जातो याविषयी सांगितलं. काय होतं, सुरुवात जेव्हा असते ना, तेव्हा मनामध्ये प्रश्न असतात की मी लाखो रुपये इन्व्हेस्ट करेन. का एखादं शॉप घ्यायचं म्हटलं तरी डिपॉझिट असतं 50,000 ते 60,000 रुपये. काही मशीन्स घ्याव्या लागतात. तर साहजिकच आहे लाखो रुपयांमध्ये याची इन्व्हेस्टमेंट झाली आणि बऱ्याच वेळा महिला काय होतात मग की एवढी इन्व्हेस्टमेंट करताना थोडा विचार करतात की चालेल की नाही चालेल, हा मनामध्ये प्रश्न येतो. आता यावरती उपाय म्हणून आम्ही काय केलेलं आहे, एक महिलांसाठी ही योजना आणलेली आहे, ज्यामध्ये आमच्या या मशीनची किंमत आहे 26,000 रुपये, 26,000. यामध्ये एक स्पेशल ऑफर आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2,000 रुपये कमी करून फक्त 24,000मध्ये हे मशीन मिळणार आहे. 24,000चं मशीन आपल्याला खरेदी करायचं नाही आहे. फक्त सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून आमच्याकडे ठेवायचे आहेत. 5,000 रुपये हे 1 महिन्याचं रेंट असेल. आपल्या घरामध्ये हे मशीन ठेवून आपल्याला वापरायचं आहे. आता खरोखर हे वर्थ आहेत का? 5,000 रुपये सोप्या भाषेत वसूल होतील का आपले? ते थोडंसं आपण समजून घेऊया. समजा आपण हे घरामध्ये रेंटने 5,000 रुपये देऊन मशीन आणलेलं आहे. तर सगळ्यात पहिले मी काय म्हटलं, आरोग्य सेवेतून. आरोग्य सेवा कुणाची? आपल्या फॅमिलीची, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाने थेरपी घ्यायला पाहिजे. हे महिलेचं कर्तव्य झालं. म्हणजे खरं तर ही थेरपी दिवसातून 2 वेळा करायची आहे, सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी उठल्या उठल्या, आयुर्वेदामध्ये जसं सांगितलेलं आहे की उठल्या उठल्या आंघोळीच्या अगोदर ही थेरपी घ्यायची आहे आपल्याला, आणि संध्याकाळी डिनर झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर 1 तासाचा गॅप घेऊन. आपल्या घरामध्ये 4 जण आहोत आपण आणि प्रत्येकाने दिवसातून 2 वेळा म्हणजे 8 वेळा आपण ही थेरपी घेतली तर असेच आपले कवर होतात. 400 रुपये आपण जर हे बाहेर गेलो असतो थेरपी घ्यायला तर 400 रुपये खर्च आला असता, म्हणजे महिन्याचे 12,000 रुपये झाले. इथे आपण फक्त 5,000 रुपये रेंटने आपल्या घरी मशीन ठेवलेलं आहे, तर ते आपले पैसे थोडक्यात मी जसं म्हटलं वसूल होत आहेत, वर्थ आहेत ते. दुसरं, हेच जर थेरपी घ्यायला बाहेर जायचं असतं तर सकाळी सकाळी उठून गेलो असतो आपण, अवघड झालं असतं ना. संध्याकाळी पण जमलं नसतं, कंटाळा केला असता, मग परत ऑटोचा खर्च वगैरे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर घरामध्ये ही मशीन असेल तर आपण रेग्युलर व्यवस्थित थेरपी घेऊ शकतो, आपली फॅमिली घेऊ शकते आणि महिन्याभरामध्ये चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. बरोबर आहे. बरोबर. आता दुसरं काय होतं आमचं उद्दिष्ट? आत्मनिर्भरतेकडे. म्हणजे काय? आता ही झाली आपल्या घरातल्या लोकांसाठी, पण मला व्यवसाय करायचा आहे, मला ते टार्गेट होतं माझं की मला माझं स्वतःचं थेरपी सेंटर चालू करायचं होतं. तर आता काय करायचं आपल्याला? हे मशीन घरामध्ये ठेवून आपल्याला व्यवसायही करता येईल. व्यवसायासाठी जे काही पाहिजे ते सर्व काही आम्ही देणार. मशीनसोबत आम्ही तुम्हाला 5 वस्तू मोफत देणार आहोत, ज्यामध्ये जे व्यवसायासाठी लागतात. मशीनचा कवर, ऑइल ट्रे, एलेंकी, थाळी क्लीन करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे स्पंज असतात, ते स्पंज आम्ही देऊ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आयुर्वेदिक जडीबुटीची बाटली, ज्यामध्ये 9 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत. आपण कोणतंही ऑइल यामध्ये टाकलं, 2 दिवस मुरत ठेवलं की त्या वनस्पतींचे अर्क जे असतात ते त्या तेलामध्ये उतरतात आणि हे तेल आपल्याला थेरपीसाठी वापरायचं आहे. एक आयुर्वेदिक बाटलीचा वापर करून साधारणपणे 110-120 लिटरपर्यंत आपल्याला ऑइल हे बनवता येतं. तर हे आम्ही तुम्हाला देणार आहोत. बॅनर्स कंपनी बनवून देणार आणि जे आपल्याला पॅम्पलेट जे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी लागतील हे 100 पॅम्पलेटसुद्धा आम्ही देणार. काय राहिलं? फक्त एक चेअर घेऊन तुम्हाला तुमचा व्यवसाय चालू करायचा आहे. म्हणजे फक्त 5,000 रुपयामध्ये तुमचा व्यवसाय चालू झाला आहे. आता कशा प्रकारे करणार बरं आता आपण हा व्यवसाय? जे तुम्हाला पॅम्पलेट्स दिलेले आहेत हे तुमच्या सोसायटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. बघा, आपल्या घरामध्ये बर्थडे असेल किंवा पूजा असेल, अगदी सहज 20-25 लोक येतात ना आपल्याकडे, सहज येतात. तर आपण जे पॅम्पलेट डिस्ट्रीब्यूट केल्यामुळे समजा दिवसभरामध्ये फक्त 10 लोक जर आली आपल्याकडे, तर आपण मोठं कॅल्क्युलेशन नको, 10 लोकांचंच करूया. 50 रुपये आपण चार्ज केले एका व्यक्तीकडून. सकाळी 1 तास थेरपी दिली, संध्याकाळी 1 तास काम केलं आपण, म्हणजे 2 तास दिवसभरामध्ये घरातून. तरी अगदी दिवसाचं कलेक्शन आपलं 500 रुपये झालं.
महिन्याचं 15,000 रुपये. आता पहा, आपण हे 5-6 महिने जर अशा पद्धतीने घरातून व्यवसाय केला तर काय होईल? थोडा कॉन्फिडन्स हो वाढेल. हो हो थोडंसं इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे जी करावी लागते एखादा मोठा व्यवसाय करण्यासाठी, लाखभर ते आपल्याकडे कव्हर होतील आणि मग त्यानंतर आपण चांगल्या प्रकारे कॅन्सर थेरपीचा व्यवसाय करू शकतो. म्हणजे 2 उद्दिष्ट होतील. एक तर आपल्याला घरातून व्यवसाय केल्यामुळे आपल्या फॅमिलीची हेल्थ जी आहे, जी महत्त्वाची आहे आपल्यासाठी सर्वात जास्त, ती एक होणार आणि आपल्याला एक व्यवसाय करण्याची आपण जे नेहमी विचार करत असतो ना, कोणती योग्य वेळ आहे, कशा प्रकारे व्यवसाय केला जाईल, तर ही ती योग्य वेळ आहे. आपण घरातून हा व्यवसाय चालू करू शकतो आणि चांगल्या पुढे प्रकारे यशस्वी वाटचाल करू शकतो. ओके. सुरेश सर, खरं तर महिलांसाठी ही खरंच एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल, ज्यांना काहीतरी स्वतःचं करायचं आहे पण इतके पैसे नाही आहेत. तर 5,000 म्हणजे एका मिनिमम अमाऊंटमधून ते काहीतरी ॲटलिस्ट एक्सपेरिमेंट करणार आहेत. ते कितपत हे होणार आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढला तर ते पुढे गाळा घेऊन पण ते करू शकतात. पण जी इन्व्हेस्टिंग अमाऊंट आहे ती तर खूपच कमी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांसाठी तर ही सुवर्ण संधीचा याचा नक्की फायदा घ्या. आता सर, युअर मॉलचं हे जे मशीन आहे, याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगाल? ओके. जसं सुरुवातीला आपण थोडीशी माहिती पाहिली, मशीन कशी आहे. तर सर्वात महत्त्वाची म्हणजे असते याच्यामध्ये थाळी. थाळी जी असेल 16 इंचाची आहे. वाटी आहे, वाटीवरती पॉईंट्स असतील, थाळीवरती ॲक्युप्रेशर पॉईंट येतील. हे पॉईंट रिमूवेबल आहेत. म्हणजे घासले गेले की त्यांना काढून आपल्याला त्याच्याऐवजी दुसरे लावता येतात. टायमर असेल, टायमरमध्ये काउंटर आहे, किती जण आले, थेरपी घेतली, याचा आपल्याला प्रॉपर रेकॉर्ड मिळतो. म्हणजे आपण समजा आपला व्यवसाय वाढला, आपण थेरपी सेंटर चालू केलं, तर तिथे आपल्याला स्वतःला उपस्थित राहण्याची काही आवश्यकता नाही आहे. आपल्याला प्रॉपर रेकॉर्ड मिळणार आहे. त्यामध्ये डिलीट, रिसेटवाले ऑप्शन आम्ही काढलेले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणी काही चेंजेस करू शकणार नाही. मोटर शॉकप्रूफ आहे, कमर्शियल ग्रेडवाली आहे. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वापरा, काही प्रॉब्लेम होणार नाही. ना थोडा आवाज वगैरे काही करत नाही. शॉकप्रूफ आहे. महत्त्वाचं म्हणजे जिथे आपण पायांच्या पोटऱ्या ठेवतो ते ॲडजस्टेबल आहेत. म्हणजे लहान मुलं असतील, सिनियर सिटीजन असतील, तर प्रत्येकाच्या हाईटनुसार त्याला आपल्याला ॲडजस्ट करता येतं. तर अशा प्रकारे ही ओव्हरऑल आपली कांसाची मशीन आहे. ओके. आता सुरेश सर, याची डिलिव्हरी नेमकी आपण कशी करू शकतो? कारण का ज्या महिला खरोखर इंटरेस्टेड वगैरे आहेत, हां. तर यासाठी थोडंसं मार्गदर्शन कराल? खूप सोपं ठेवलेलं आहे. थोडेसे जरा प्रॉब्लेम व्हायचे आम्हाला जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम असं करत होतो की एखाद्या व्यक्तीला आम्ही सांगत होतो की तुम्ही कंपनीच्या अकाउंटमध्ये पेमेंट करा आणि नंतर आम्ही मशीन पाठवतो. तेव्हा असं थोडंसं मनामध्ये यायचं की अरे हा बऱ्याच वेळा की मशीन समजा नाही आल्या आमच्यापर्यंत, तर खूप सोपी पद्धत ठेवलेली आहे आम्ही. आपल्याला पेमेंट आम्हाला अगोदर करण्याची आवश्यकता नाही आहे. आपण जिथे कुठे आहात महाराष्ट्रभर, आम्ही VRL ट्रान्सपोर्टने ते पार्सल आपल्याकडे पाठवतो. फक्त 2,000 रुपये भरून आपल्याला मशीन बुक करायचं आहे. मी ते पार्सल पाठवून देईन. पार्सल पोचलं, समजा तुम्ही सांगली या ठिकाणी आहात, तिथे पार्सल पोचल्यानंतर तिथली लोकल माणसं जी असतात ते तुम्हाला कॉल करतात की तुमचं पार्सल आलेलं आहे म्हणून. आणि तेव्हा तुम्ही गोडाऊनला जाऊन खात्री करू शकता तुमचं पार्सल आलेलं आहे. हे तुमचं कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही आम्हाला बॅलन्स पेमेंट करायचं आणि तिथून पार्सल कलेक्ट करायचं. इतकं सोपं ठेवलेलं आहे. म्हणजे अगोदर पेमेंट करण्याची गरज नाही. फक्त 2,000 रुपये भरले की आम्ही पार्सल पाठवून देतोय आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं. ओके. आता ज्या महिलांना ही खरंच 5,000ची कॉन्सेप्ट म्हणजे पर्सनली मला पण आवडली, ज्यांना आवडली असेल आणि त्यांना खरोखर काहीतरी सुरुवात करायचं, कारण का एकेकांचं चाळीमध्ये घर असतं, तर ते आजूबाजूच्या बायका असतात, एकदा कनेक्ट झाल्या की त्यामुळे त्या डेली बेसिसवर पण यायला सुरुवात करतील या बरोबर. कासथाळी. तर त्यांना तुम्हाला काही टिप्स द्यायचे आहेत का? बघा, व्यवसाय करण्यासाठी सर्वात पहिली गुंतवणूक काय असते? पैसे नाही, तुमचा आत्मविश्वास. ही सगळ्यात पहिली महत्त्वाची गुंतवणूक आहे. ती करा बिंदास आणि प्रत्येक व्यवसायामध्ये पहिलं पाऊले उचलणं खूप महत्त्वाचं आहे. जे मीही म्हणजे 6-7 वर्षापूर्वी मीही विचार करत होतो की खरोखर हा कांस्य थाळीचं मॅन्युफॅक्चरिंग करावं, नाही करावं, चालेल, नाही चालेल. तर पहिलं पाऊल जेव्हा मी उचललो आणि आज बऱ्यापैकी यशस्वी आहे, तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे आणि ते पहिलं पाऊल तुम्ही उचला. अधिक तुम्हाला माहितीसाठी मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमचा एक पर्सनल कोच समजा, भाऊ समजा मला कॉल करा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर देईन. तुम्हाला संपूर्णपणे हा कॉन्सेप्ट समजून सांगेन. माझ्यावरती विश्वास ठेवा आणि आपण हा चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतो. ओके. सुरेश सर, पैसे कमी असू देत किंवा जास्त असू देत, आपण जे घेतो त्याची वॉरंटी काय आहे हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. हो, हो, तर याच्याबद्दल काय वॉरंटी? 1 वर्षाची गॅरंटी आहे. ओके. हां, 2 वर्ष फ्री सर्व्हिस. म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर म्हणजे तो समजा मोटरमध्ये प्रॉब्लेम आहे, टायमरमध्ये प्रॉब्लेम आहे, तर तो पार्ट जो आहे तो पूर्णपणे बदलला जातो. त्याच्या पुढेही कधी काही प्रॉब्लेम आला
तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी ते व्यवस्थित तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईन. तर सर आता व्यवसायाबद्दल आपण बोलतोच आहोत, तर व्यवसाय छोटा असू दे किंवा मोठा असू दे, कोणताही व्यवसाय सुरू करताना त्याचं डीप नॉलेज किंवा स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे. तर जसं की कासे थाळीबद्दल आपण आता बोलतोय, तर त्याची ज्या महिलांना सुरुवात करायची आहे त्यांना याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी तुमच्याकडून काही ट्रेनिंग असेल किंवा त्यासाठी कोणता स्टडी करणं आवश्यक आहे, त्याबद्दल थोडंसं गाईड कराल? तसं तर कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं ना, तर त्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता हा जो व्यवसाय आहे, यामध्ये आपण दोन्ही पद्धतीने विचार करून पाहूया. आपल्याकडे काही नॉलेज नाही आहे, आपण जस्ट मशीन ठेवलेलं आहे, समोर एक बॅनर लावलेलं आहे की हे फायदे होतात. आपल्याकडे समजा कोणी ग्राहक येतो आहे, आपण काय म्हणू शकतो की ते मसाज घ्या आणि हे जे बेनिफिट्स दिलेले आहेत हे तुम्हाला बेनिफिट्स होतील. अशा प्रकारे जर आपण एखाद्याला माहिती देतो तर त्याला काय वाटणार ही एक मालिश आहे. आता मालिश म्हटलं की काय होतं, इतकं सिरियसली त्याला कोणी करणार नाही. बरोबर. करतील म्हणजे येतील, आठवडाभर येतील, त्यानंतर विचार करतील मालिश आहे चला आता केलेलं आहे, नंतर जेव्हा मला वेळ मिळेल माझ्या गरजेनुसार मी येऊन करेन. त्यामुळे जो बिझनेस आहे तो रेग्युलर चालणार नाही. आज समजा माझ्याकडे 100 जण येत आहेत, ते उद्या येतील की नाही याची खरोखर मला काही गॅरंटी नाही आहे. आता ॲक्च्युली खरं तर पाहायला गेलं तर ही मालिश आहेच नाही. ही आहे एक आयुर्वेदिक उपचार पद्धती. योग्य पद्धतीने केली की त्याचे खूप चांगले फायदे होतील आणि चुकीच्या पद्धतीने काहीतरी मनाने करत बसलं की त्यापासून नुकसानी होऊ शकते. आता नक्की कशा प्रकारे थेरपी घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता आपलं सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, प्रकृती अनुरूप तेलाचं सिलेक्शन करणे. वात दोष काय आहे, पित्त दोष काय असतो, कफ दोष काय असतो, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चुकीचं ऑइल सिलेक्शन समजा आपण करतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीला पित्त प्रकृती आहे आणि त्याला आपण तिळाच्या तेलाने समजा आपण मालिश करतो. पित्त म्हणजे काय, तर शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता वाढलेली आहे आणि तीळ काय असतं, गरम असतं. म्हणजे तिळाचे लाडू आपण हिवाळ्यामध्ये खातो, शरीरामध्ये उष्णता वाढावी म्हणून. आता अशा प्रकारे जर केलं तर फायदा तर होणार नाही, उलट शरीरामध्ये त्याच्या अतिरिक्त उष्णता वाढेल आणि अशा प्रकारे उष्णता वाढली तर आयुर्वेद म्हणतं की 40 प्रकारचे तुम्हाला आजार होऊ शकतात. म्हणून म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, जर एखाद्याची पित्त प्रकृती आहे तर त्याला तिळाच्या तेलाने नाही तर खोबऱ्या तेलाने आपल्याला मसाज द्यायचा आहे. तर यासाठी आपल्याला हा कॉन्सेप्ट व्यवस्थित समजावा. यासाठी आम्ही एका इन्स्टिट्यूटसोबत टायप केलेला आहे, अष्टांग. याचे जे डॉक्टर आहेत संदीप डोंगरे सर, हे PhD स्टुडंटला गाईड करणारे डॉक्टर, तुम्हाला हा विषय सोप्या पद्धतीने समजून सांगतात. वात दोष काय आहे, पित्त काय, कफ काय, तेलाचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे, आहार कसा असला पाहिजे, कोणी केली पाहिजे, कोणी नाही करायची, किती दिवसांमध्ये रिझल्ट येणार, ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितली जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. हे ट्रेनिंग प्रत्येक महिन्याला होतं. 2 ते 2.5 तासाचं हे ट्रेनिंग असेल. 1 तासाचा वेळ तुम्हाला मिळतो. तुमचे थेरपीच्या रिलेटेड काही प्रश्न असतील ना, ते तुम्ही सरांना विचारू शकता. मध्ये आधे काही अडलंच तर मी आहेच. 11 ते 6 मध्ये तुम्ही मलाही कॉल केला तरी चालेल. प्रत्येक प्रश्नांचा मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगून उत्तर देणार. जसं मी अगोदरही म्हटलं, त्याचं तुम्हाला सर्टिफिकेटही मिळेल, जे तुम्ही तुमच्या थेरपी सेंटरमध्ये लावू शकता. आता जेव्हा आपण व्यवस्थित लोकांना थेरपी एक्सप्लेन करतो, त्यांना समजतं की एक प्रॉपर थेरपी आहे आणि लोकांना चांगला रिझल्ट यायला लागला की तीच लोकं तुमच्याकडे रेग्युलर येणार आहेत. रेग्युलर म्हणजे कधीपर्यंत, जोपर्यंत त्यांना पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत ते येणार. 2, 3, 4 महिने येणार, रेग्युलर येणार. त्यांना फायदा झाला की पुढे तुम्हाला रेफरन्स मिळणार आणि अशा प्रकारे तुमचा हा जो व्यवसाय आहे हाच खूप चांगल्या प्रकारे स्मूथली चालत असतो. जसं मी अगोदरही म्हटलं की काही लोकांनी खूपच चांगल्या प्रकारे यामध्ये प्रगती केलेली आहे. महिला खूप अधिक चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करत आहेत. सरांची एक आपल्याकडे क्लिप आहे, डॉक्टर संदीप डोंगरे सरांची. ती क्लिप जरा यामध्ये दाखवा, जेणेकरून आपल्याला अजून क्लॅरिटी मिळेल. नक्कीच. नमस्कार, मी डॉक्टर संदीप डोंगरे, दी अष्टांग इन्स्टिट्यूट ऑफ योगा आणि नॅचरोपॅथीचा संस्थापक आणि संचालक. मी एक आंतरराष्ट्रीय योग शिक्षक असून मी योगामध्ये MA केलेलं आहे, तसंच PhD सुद्धा केलेली आहे. मी एका युनिव्हर्सिटीमध्ये PhD साठी गाईड सुद्धा आहे. आपण अष्टांगमध्ये इथे जुनाट आजार ज्याला म्हणतो त्याच्यावरती आपण उपाय करतो. योग आहे, मसाज, निसर्गोपचार केंद्र असल्यामुळे हे डाएट चेंजेस किंवा लाईफस्टाईल चेंजेस हे सगळं आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो.
आणि कांस्य थाळीवरती आम्ही गेले 3 ते 4 वर्षापासून हजारो लोकांना ह्याच्यामध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे, ट्रेन केलेलं आहे आमच्या वर्कशॉपच्या माध्यमातून. हे वर्कशॉप्स आम्ही रेग्युलर कंडक्ट करतो आणि ह्याच्यामध्ये मग आपण लोकांना त्यांची प्रकृती कशी ओळखावी, वात पित्त कफ प्रकृती आहे, मग त्यानुसार कोणतं ऑइल वापरलं पाहिजे, कांस्य थाळी आपल्या शरीरावर कसं काम करते, त्याचे फायदे नेमके आपल्याला कशामुळे मिळतात, ॲक्युप्रेशर पॉइंट्स कसे ओळखायचे, थाळी जे आपल्या पायावरती जे रिफ्लेक्सॉलॉजीचा जो बेनिफिट येतो तो कसा मिळतो, हे सगळे त्यांना आम्ही याच्यामध्ये ट्रेन करतो. पेशंट जेव्हा तुमच्या दुकानात येतात तर ते वेगवेगळे प्रश्न विचारतात, मग त्यांना उत्तरं कसं द्यायची ते आपण त्यांना ह्याच्यामधून शिकवतो. मी स्वतः बऱ्याच कांस्य थाळी सेंटर्सला व्हिजिट केलेले आहे. तिथल्या लोकांना काय प्रॉब्लेम्स येतात, कस्टमर्सनी त्यांचं डीलिंग कसं असतं, तर त्यांना कशी मदत करू शकतो हे पण आम्ही मधून मधून करत असतो. थोडक्यात तर आम्ही कांस्य थाळीच्या ह्या माध्यमातून लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी सोपं आणि स्वस्त असा काही उपाय देण्याचा प्रयत्न करत आहोत. थँक्यू, धन्यवाद. तर आत्ताच आपण ही क्लिप पाहिली, खरंच खूप चांगली आहे सर. पण आता हे सगळं पाहिल्यानंतर मला क्युरिओसिटी आहे की हे किती वेळा करावं लागतं, म्हणजे आठवड्यातून, महिन्यातून रिझल्ट चांगला येण्यासाठी आपण किती वेळा करू शकतो? तसं आयुर्वेदामध्ये जो उल्लेख आहे याचा, जसं मी म्हटलं की महर्षी चरक ऋषींनी जे सांगितलेलं आहे त्याचा वापर दिवसातून 2 वेळा आपल्याला करायचा आहे. सकाळी उठल्या उठल्या आंघोळीच्या अगोदर आपल्याला ही थेरपी घ्यायची आहे आणि दुसरी जी वेळ आहे रात्रीचं जेवण झाल्यानंतर आपल्याला ती करायची आहे, साधारणपणे 1 तासाचा गॅप घेऊन. असं दिवसातून 2 वेळा आपल्याला ही थेरपी घ्यायची आहे. मशीन जर घरात असेल तर ह्या दोन्ही वेळ आपल्याला सहज पाळता येतील. पण आपण एखाद्या थेरपी सेंटरमध्ये जाणार असाल तर मग काही हरकत नाही, दिवसभरामध्ये कधीही एकदा आपण केली तरी ती चालू शकते. ओके. आता सर एक क्युरिओसिटीचा भाग म्हणून मी विचारते. मी सुद्धा हं. कासेताळी थेरपी जेव्हा करत होते ना, हां. तेव्हा त्यामध्ये जे काळं-काळं निघतं ते एक्झॅक्टली काय असतं? कारण का मला असं कळालं की त्यातून आपली जी हीट असते, हां. ती त्यातून निघत असते. तर त्याच्यामागे काय एक्झॅक्टली लॉजिक आहे ते सांगा मला? आयुर्वेदामध्ये जो उल्लेख आहे, शरीरामधली एक्स्ट्रा हीट टॉक्सिन्स हे त्यातून बाहेर निघत असतात. पण आपण या गोष्टींकडे जास्त लक्ष नाही द्यायचं की ते कमी निघत आहे, जास्त निघत आहे, कधी 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 ते निघतही नाही. हां. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे की कांसाच्या थाळीने वाटीने आपल्या पायांच्या तळव्यांना मालिश घेणे हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण रेग्युलर मालिश घेतली तर त्याचे खूप चांगले फायदे होतात. प्रकृती अनुरूप आहे ते, कधी ते ब्लॅक निघणार, टॉक्सिन्स निघणार, कधी नाही नाही निघणार. निघणार. हां, हां, पण त्याचे हां. बेनिफिट्स फायदे. होणार हां, हां, हां. हे मात्र 100%, हे मात्र एकदम नक्की अगदीच. आहे. आता हे पित्त, कफ याच्यासाठी तर हे उपयुक्त आहेच. पण स्ट्रेसवर पण हे तितकंच उपयोगी आहे का? कारण का आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये आपण बघतो की काही ना काही होत असतं. आपण सतत स्ट्रेसमध्ये असतो. तर हो. कुठेतरी मेंटल रिलीफ म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो का? स्ट्रेस तर सर्वांनाच आहे. लहान मुलांना आणि मी जसं म्हटलं तरुण, सीनियर सिटिझन सर्वांना स्ट्रेस आहेच आणि यामुळे खरोखर रात्री शांत झोप लागत नाही. त्याच्या मग पूर्ण परिणाम जो आहे आपल्या दिवसभराचे जे आपलं कार्यक्रम असतात त्याच्यावरती होत असतो. कांस्य थेरपी जर आपण रेग्युलर घेतली, म्हणजे आम्ही जे एक आयुर्वेदिक जडीबुटीची बॉटल देतो ज्याच्यामध्ये 9 प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती आहेत. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, 2 दिवस मुरत ठेवायचं आहे, त्याचे अर्क उतरले की त्यापासून थेरपी घ्यायची आहे. अगदी पहिल्या दिवसामध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला येईल. जर तुम्ही रेग्युलर 10 मिनटं आपण थेरपी घेतो, रात्रीचं जेवण झाल्यानंतर इतकी शांत झोप येते आणि पूर्ण दिवसभर आपण एनर्जेटिक फील करतो त्यामुळे. ओके. आता ज्या महिलांना हे खरंच मनापासून सुरुवात करायची आहे, त्यांनी फर्स्ट स्टेप कोणती घ्यावी? कसं तुम्हाला कनेक्ट करावं? स्क्रीनवरती माझा नंबर दिसत आहे, त्यावरती मला कॉल करा. तो कॉल केला की मग पुढचं एकदम एकदम सोपं होऊन जाणार आहे. मी तुम्हाला व्यवस्थित सर्व काही तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट्स असतील ते मी क्लिअर करेन. प्रत्येक कॉल मी स्वतः अटेंड करतो. ओके. कारण काय होतं, बरेचसे डाऊट्स असतात आणि मग ते कुठेतरी आपल्या मनामध्ये राहिले की मग ते पुढच्या प्रवासावरती त्याचा परिणाम होत असतो. आणि प्रत्येक कॉलला मी जे काही कॉल्स येतात त्याला 10 ते 15 मिनिटाचा वेळ देतो मी. व्यवस्थित सगळं काही समजून सांगतो आणि बस एवढंच मी सांगेन की कॉल करा आणि पुढे आपण हे करू शकतो. अगदीच. तर सर आणखी एक प्रश्न म्हणजे आता ज्यांचं नी रिप्लेसमेंट झालेलं असेल किंवा असे काही ज्यांना असतील त्रास, तर ते सुद्धा हे घेऊ शकतात का? कारण का हे पायाच्या रिलेटेडच आहे. ज्यांची नी रिप्लेसमेंट झालेली आहे ना, त्यांना आपण थेरपी देऊ शकतो, पण थोडीशी केअर घेऊन. ओके. म्हणजे आता कसं असतं, समजा एखाद्याची गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली, तर सगळ्यात पहिलं काय करायचं आहे आपल्याला,
ज्यांनी शस्त्रक्रिया त्यांची केली आहे सर्जन बरोबर त्यांना कन्सल्ट करायला सांगा. ते जर ओके म्हणतायत, त्यांना जर वाटतं की काही प्रॉब्लेम नाही आहे, तर मग आपण त्यांना थेरपी देऊ शकतो. आता सुरुवातीला एकदम 10 मिनटं आपल्याला थेरपी नाही द्यायची आहे त्यांना. सुरुवातीला काय करा, एक 4 मिनटं थेरपी द्या पहिल्या दिवशी. 4 मिनटं थेरपी घेतल्यानंतर त्यांना नेक्स्ट डे बोलवा, त्यांना विचारा कसं वाटतं तुम्हाला, काही त्रास होतोय का, गुडघे वगैरे जास्त दुखत आहेत का. ते जर म्हणतायत की मला काही प्रॉब्लेम नाही, मला एकदम ओके छान वाटतंय, तर मग त्यांना आपण 8 मिनटं थेरपी देऊया. नेक्स्ट डे पुन्हा बोलूया आणि जर ते कम्फर्टेबल फील करत आहेत ही थेरपी घेतल्यामुळे, मग काही प्रॉब्लेम नाही, मग त्यांना आपण रेग्युलर थेरपी देऊ शकतो. आता याच्यामध्ये अजून थोडीशी आपण केअर करूया. जेव्हा सिनियर सिटीजन येतात ना, तेव्हा त्यांना बसताना थोडीशी मदत करा. काय होतं, थेरपी घेतल्यानंतर पाय थोडे तेलकट होतात, घसरण्याचे वगैरे चान्सेस बरोबर. असतात. तर बाजूला उभे राहा, त्यांना व्यवस्थित उठवा, पाय त्यांचे व्यवस्थित क्लीन करा आणि जमत असेल तर अगदी रिक्षापर्यंत त्यांना सोडवायला गेलात तर खूप चांगलं होईल. म्हणजे आता तुम्ही म्हणाल 50 रुपये घेऊन इतकं सगळं करायचं का, असं नाही आहे. आपण ॲक्च्युली हा जो व्यवसाय करत आहोत ना, ॲक्च्युली व्यवसाय म्हणण्यापेक्षा मी म्हणेन सेवा आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला अशा चांगल्या प्रकारे जर ट्रीट करता ना, सर्वजण पाहत असतात, मग जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे अशा प्रकारे सेवा दिलीत त्या सिनियर सिटीजनला, सिनियर सिटीजनचे नाही म्हटले ना 15 ते 20 फ्रेंड्स असतात. जर व्यवसायाच्या दृष्टीने विचार करायचं म्हटलं तर ते लोकसुद्धा जर तुम्ही चांगलं ट्रीट करताय, तर अशा प्रकारे प्रत्येकजण तुमच्याकडे नाही म्हटलं तरी 10-12 जणांना घेऊन येईल. तर अशा प्रकारे आपण मनापासून चांगल्या प्रकारे त्यांना थेरपी द्यायची आहे आणि त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. ओके. सर, प्रेग्नंट वुमनसाठी पण हे फायदेशीर ठरू शकतं का? प्रेग्नंट वुमनला करायची म्हटलं ना, जे मी आता म्हटलं तेच विथ केअर ओके, म्हणजे त्या पण करू शकतात. करू शकतात. पण कसं, पुन्हा तेच त्यांच्या जे डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करायला सांगा. आल्यानंतर त्यांना व्यवस्थित बसवा. मेन काय, प्रेग्नंट वुमनची काय काळजी घ्यायची आहे की त्यांच्या पोटांवरती जास्त प्रेशर येणार नाही. तर अशा पद्धतीने ते रोलरला आपण ॲडजस्ट करायचं आहे, चेअर बरोबर ॲडजस्ट करायची आहे, त्यांना व्यवस्थित थेरपी द्यायची, पाय त्यांचे व्यवस्थित क्लीन करायचे जेणेकरून घसरून वगैरे नाही पडणार. तर अशा प्रकारे विथ केअर त्यांना तुम्ही देऊ शकता. खूप चांगले फायदे आहेत याचे. म्हणजे बराच वेळा काय होतं, गुडघे वगैरे दुखतात प्रेग्नन्सीमध्ये वगैरे, तर त्याच्यामध्ये खूप चांगली त्यांना फायदा होऊ शकतो. रात्री चांगली शांत झोप येऊ शकते आणि खरोखर त्यांच्यासाठी ही थेरपी खूपच चांगली आहे. ओके. तर आपल्या लोकमत सखीच्या महिलांसाठी तुम्ही ही जी योजना आणलेली आहे ती खरंच महिलांना तुमच्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला खरंच काहीतरी व्यवसाय, काहीतरी स्टार्टअप करायचं असेल, मोठं भांडवल नको असेल, सुरुवातीपासून काहीतरी एका छोट्या अमाऊंटपासून काहीतरी स्टार्टअप करायचं असेल, तर नक्की हे तुमच्यासाठीच आहे. यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही सुरुवात कराल तितकाच रिझल्ट तुम्हाला कळेल लवकरच. कारण का आपण बरेच वेळा काहीतरी करूया म्हणत दिवस ढकलत असतो, पण जेव्हा आपण ते स्टार्ट करतो ना तेव्हाच त्याची खरी सुरुवात होते. तर या कार्यक्रमात तुम्ही आला, इतकी चांगली योजना आणली आपल्या महिलांसाठी, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.